आसेगाव पूर्णा येथे माजी मंत्री बच्चू कडू यांनी गुरुकुंज मंजुरी येथे सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आसेगाव पूर्णा येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या 60 ते 70 कार्यकर्त्यांनी टावरवर चढून वीरगिरी आंदोलन केले। परतवाडा येथे बुधवारी दुपारी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने परतवाडा अमरावती मार्गावर बुगाव ते आसेगाव दरम्यान कडुनिंबाची अनेक झाडे व त्यांचे फांदे कोसळल्याने 1.5 तास वाहतूक ठप्प होती। शेकडो वाहनांच्या रांगा दुतर्फा लागल्या होत्या। दुसरीकडे चिखलदरा तालुक्यातील सोमाडोह व माखला येथे वादळी वाऱ्याने अनेक घरांची छपरे उडाली। अमरावती जिल्ह्यातील दुसरा मोठा सिंचन प्रकल्प म्हणून निम्न पेढी प्रकल्प साकारण्यात येत आहे। यातील भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली। 7 गावातील बहुतांश नागरिकांनी पुनर्वसित गावात स्थलांतरही केले। प्रकल्पातील बाधित गावाच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरकर यांनी दिली। मोर्शी तालुक्यात वरुड ते मोर्शी मार्गावर 10 जून रोजी रात्री 8च्या सुमारास मेंगवाडी शिवारातील शेताच्या दुऱ्यालगत असलेल्या नालीत 35 ते 40 वर्षीय अनोळखी युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। परतवाडा येथे अचलपूर परतवाडा या जुड्या नगरीतील कचऱ्यांची उचल करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली। यात सर्व आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासोबतच प्रलंबित आर्थिक देयक थांबवून त्याला तत्काळ ब्लॅकलिस्टेड करण्याची मागणीनेही जोर पकडला। अमरावती जिल्ह्यात चित्रा चौक ते पठाण चौक या पुलाचे काम अनेक वर्षापासून सुरू आहे, मात्र ते पूर्णत्वाला गेलेले नाही। याबाबत सातत्याने पत्र दिले असताना ते दुर्लक्षित करण्यात येत आहे। त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा उद्धव सेनेचे शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला। कावली वसाड येथे पावसाळ्याला सुरुवात होताच भाज्यांचे दर कमी होतात, मात्र यावर्षी हिरव्या भाज्यांचे दर कडाडल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले आहे। स्थानिक व्यापाऱ्यांना विचारणा केली असता भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाव वाढल्याचे सांगितले। कावली येथील आठवडी बाजारात केवळ टोमॅटो 20 रुपये किलो दराने होते। फुलकोबी 80 रुपये, हिरवी मिरची 80 रुपये, पालक 70 ते 80 रुपये, तर भेंडी व कारले 50 रुपये किलो दराने विकले गेले। उन्हाळ्यामध्ये साधारणतः वांगी कमी दरात मिळतात, मात्र आठवडी बाजारात 40 ते 50 रुपये किलो दराने वांगी होती। वरुड तालुक्यात काही दिवसांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय शिष्टमंडळासह स्पेनच्या अभ्यास दौऱ्यावर गेले होते। त्यावेळी विदर्भातील संत्रा उत्पादकांना नवीन तंत्रज्ञान अवगत होऊन संत्रा उत्पादन वाढीस लागावे या उद्देशाने तेथील कृषी शास्त्रज्ञांना आमंत्रित केले होते। यानुसार स्पेनचे शिष्टमंडळ वरुड तालुक्यात येऊन संत्रा बागाची पाहणी केली, तसेच संत्रा उत्पादकांना मार्गदर्शन केले। पोहराबंदी येथे चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे RFO भानुदास पवार यांचा बुधवारी उपवन संरक्षक दर्यशील पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। RFO भानुदास पवार यांनी प्रादेशिकची जबाबदारी हाताळताना आणि वृक्ष लागवडीत अग्रही कामगिरी बजावली आहे। अमरवेल या परजीवी तणांचा नायनाट करण्याचे काम मोठ्या जिकिरीचे आहे। या तणाच्या 170 प्रजाती आहे व प्रामुख्याने तिद्दल पिकावर याचा उपद्रव असतो। या तणाचे बी 20 वर्षापेक्षा जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत राहू शकते। याच्या नियंत्रणासाठी सामूहिक एकात्मिक व्यवस्थापनाची गरज आहे। अमरवेल वनस्पती कंदमुळे वर्गातील पर्णहीन पिवळसर रंगाची असून हिच्या सुमारे 170 प्रजाती आहे। हे तण पूर्ण परजीवी असल्यामुळे उपजीविकेसाठी तिद्दल पिकावर पूर्णत्व अवलंबून राहते। परजीवी असल्यामुळे तिद्दल पिके व तणावर तोरटा, रेशीम काटा, शकरू, हजारदानी, बाचवे इ जीवनचक्र पूर्ण करते।